नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र कृष्णा भोसले आपलं या कृषी साथीदार या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आजचा पहिला माझा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती तर पोहोचू शकत नाही, पण नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचविल्या जाईल। हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे थोडेफार चुका होतील, परंतु ऊसावरची खोडाळी किंवा तुमच्या ऊसावरचं पोंगेमरीचा प्रादुर्भाव असो, कावसाडा असो, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं एवढंच की आजच्या घडीला जर बघितलं तर शेतकरी वर्ग हा जास्तीत जास्त करून पोंगेमर किंवा खोडाळीसाठी किंवा तुमच्या कावसाडामुळे जवळपास शेतकऱ्याचं 20% नुकसान होतं। त्याच्यामध्ये भर पाडण्यासाठी, त्याच्यामध्ये रिकवर करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी थोडासा छोटासा प्रयत्न। तर शेतकरी मित्रांनो, सांगायची एवढीच गोष्ट की या गोष्टींपासून तुम्ही वंचित राहू नये, की तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे। अशा स्वरूपाच्या उपाययोजना जर केल्या तर तुम्ही भविष्यात तुमच्या ऊसावरचं नियोजन 100% तुम्ही त्याच्यामध्ये यश आणू शकता। तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं एवढंच की आजच्या घडीला जर बघितलं तर हा प्लॉट आहे तो म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झालेला प्लॉट आहे। हा रिप्लेसमेंट म्हणजेच खोडव्यासाठी हा याचा यूज केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ऊसाची लागवड जी आहे तुमची, तर तुम्ही जास्तीत जास्त करून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये जर केली तर तुमचा ऊस सशक्त राहू शकतो, जोमदार येऊ शकतो। त्याच्यामध्ये खोडाळीचा प्रादुर्भाव किंवा तुमच्या पोंगेमरीचा प्रादुर्भाव 1% सुद्धा दिसू शकत नाही, कारण टेम्परेचरचं प्रमाण जेव्हा वाढतं त्यावेळेस कानीचा प्रादुर्भाव म्हणजेच तुमच्या कावसाडाचा प्रादुर्भाव असो किंवा तुमचे पोंगेमरीचा प्रादुर्भाव असो, याच्यामध्ये सगळ्यात जास्त दिसून येतो फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये। या 3 महिन्यामध्ये टेम्परेचर जेव्हा असतं त्यावेळेस जर तुम्ही ऊसाची लागवड करताल किंवा तुम्ही ऊसाचा खोडवा राखताल, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात मोठी समस्या म्हणजे खोडाळी किंवा तुमच्या कावसाडाचा प्रादुर्भाव दिसून येतो। तर शेतकरी मित्रांनो, याच्यावरती उपाययोजना म्हणजेच तुमचं याच्यासाठी रिकवर करण्यासाठी तुम्हाला सांगायचं जर झालं तर 150 मिली तुम्ही प्रति एकरी क्लोअँट्रानिलिप्रोल म्हणजेच तुमच्या थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर कोराजन हे औषध वापरू शकता आणि त्याच्यावरती रिकवर करू शकता, 100% रिझल्ट आणू शकता। आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर जोमदार तुमची वाढ, ऊसाची वाढ जर करायची असेल किंवा तुमच्या ऊसाच्या फुटव्याची संख्या जी असेल ती वाढवण्यासाठी तुम्हाला जवळपास ऊसाची लागवड असो, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड असो किंवा तुमच्या खोडवा राखण्याची पिरियड असो, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, जवळपास 25 ते 30 दिवसाच्या नंतर तुमचा जो ऊस आहे तो वाढीस लागल्याच्या नंतर तुम्हाला 150 मिली क्लोअँट्रानिलिप्रोल म्हणजेच कोराजन किंवा त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड किंवा ह्युमिक बेस एखादं बायोस्टिम्युलंट घ्यायचे, त्याच्यामुळं जेणेकरून तुमच्या ऊसाच्या फुटव्यामधलं प्रमाण वाढू शकतं, त्याच्यापासून तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती फायदा मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, हे रिकवर करण्यासाठी तुम्हाला जवळपास एक ड्रिचिंग जरी झाली तर आता जर बघितलं तर मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त म्हणलं तर आजच्या घडीला सगळ्यांकडे जेनरिकमध्ये क्लोअँट्रानिलिप्रोल हा कंटेंट उपलब्ध आहे। तर मार्केटमध्ये याची किंमत स्वस्त आहे। तर याच्यापासून तुम्ही जवळपास 2 जर ड्रिचिंग केल्या तर 100% तुम्ही यश मिळवू शकता, यश संपादन करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, अशीच माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचविली जाईल। धन्यवाद। जय जवान, जय किसान।